आम्ही ह्या गावात याच्या अगोदर बसणं ते आहे पहिलं मग बांधणं हे पांडवांनी बांधलेलं म्हणते लोक. आम्ही काय तसं हे आम्ही आल्या बसणं तर बघा हे पहिलं पांडवांनी बांधलेलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये बद्रीनारायण आहे, त्यानंतर करंबळी गावामध्ये आमचे सत्यनारायण देवळी फार पूर्वीपासून आहे. प्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश आरबावे @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर गडिंग्लजपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि त्याचबरोबर आजऱ्याहून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या करंबळी गावातील मंगाई तलाव, मंगाई मंदिर, त्याचबरोबर नारायण मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन. मित्रांनो, हा जो रस्ता आहे हा हैदराबाद बांदा नॅशनल हायवे आहे आणि पूर्वेकडे जो रस्ता जातो तो गडिंग्लजला जातो आणि पश्चिमेकडे जो रस्ता जातो तो आजरा, सावंतवाडी आणि गोव्याला जातो आणि समोरच्या बाजूला जो रस्ता जातो हा करंबळी गावाकडे जातो. बस स्टॉप आहे. मी आता करंबळीच्या तिट्ट्यावर थांबलेलो आहे. तिट्ट्यावर आपल्याला चायनीज आणि हॉटेल असे खाद्याची दुकाने भेटतात. करत असताना आपल्याला या ठिकाणी हॉटेल आणि इतर खाद्याची दुकाने भेटतात. आपल्याला गावरान कोंबड्या भेटतात. हॉटेलात काय काय मिळतंय? खास करून वडापाव, एक नंबर सुप्रसिद्ध असा वडापाव, कांदा भजी, मिरची भजी. या ठिकाणी कुंभारांचं कारगिल पशु आहार हे केंद्र आहे. करंबळी तिट्ट्यापासून करंबळी हे गाव 2 किलोमीटर अंतरावर आहे. मी आता करंबळी गावात निघत आहे. करंबळी गावाकडे जात असताना या ठिकाणी आपल्याला शहीद जवान पांडुरंग ज्योतिबा येळके यांच्या स्मरणात बांधलेली ही कमान आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि समोरच्या बाजूलाच आपल्याला मंगाई देवीचं मंदिर आणि त्याचबरोबर हा तलाव दिसून येतो. मित्रांनो, मी आता या मंदिराकडे निघत आहे. मंदिराजवळ असलेला हा सुंदर तलाव आपण पाहतात. या ठिकाणी समोरच्या बाजूला बसण्यासाठी बाकडी ठेवण्यात आलेली आहेत आणि समोरच्या बाजूला पेविंग ब्लॉक बसवून हे मंदिर सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तलावा शेजारी बसून आपण या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकताय. अतिशय सुंदर असं हे ठिकाण, नैसर्गिक ठिकाण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो, करंबळी गावचं ग्रामदैवत हे मंगाई देवीचं मंदिर आहे. पूर्वी हे मंदिर या तलावाच्या या ठिकाणी होतं. आता या ठिकाणी हे तलाव झाल्या कारणानं हे मंदिर आता या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. समोरच्या बाजूला आपल्याला हे पायऱ्यांचे टप्पे दिसतात आणि वरच्या बाजूला या मंदिराचा भव्य असा हा प्रवेशद्वार दिसून येतो. मित्रांनो, मी आता करंबळी गावातील बस स्थानकाजवळ आलेलो आहे. त्याचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. मित्रांनो, मी आता नारायण मंदिराकडे निघत आहे. मित्रांनो, करंबळी गावातील हे प्राचीन नारायण मंदिर आहे. मागचा भाग आहे. समोरच्या बाजूला या मंदिराची तटबंदी आपल्याला दिसून येते. नारायण मंदिर शेजारील हा गावचा परिसर आहे. राम मंदिराचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे. मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे आणि समोरच्या बाजूला हे महादेवाचं मंदिर आपल्याला दिसत आहे. मंदिर परिसरात नारायण चंद्रप्पा जाधव
हे करंबळी गावचे रहिवासी मला भेटले आणि त्यांच्या पुढाकारानंच हे महादेवाचं मंदिर पूर्णत्वास आलेलं आहे. अतिशय सुंदर असा नंदी आपल्या समोर दिसत आहे आणि हे शिवलिंग आहे. या बागेमध्ये बसण्यासाठी बाकडी ठेवण्यात आलेली आहेत आणि अतिशय सुंदर असं हे बाग बनवण्यात आलेलं आहे. आणि बागेच्या बरोबर मध्यभागी आपल्याला ही विहीर दिसून येते. या गावामध्ये मराठी चित्रपट जोगवाचं शूटिंग झालेलं आहे. 1968 मध्ये हे विहीर बांधल्याचं फलक या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. प्राचीन नारायण मंदिराकडे जाणाऱ्या ह्या पायऱ्यांचे टप्पे आहेत. दगडी पायऱ्यांचे टप्पे आपल्याला दिसत आहेत. समोरच्या बाजूला हे चाफ्या झाड आपल्याला दिसत आहे. हे आता मंदिराकडे निघत आहे. या चाफ्याच्या झाडाखाली एक नागाची मूर्ती सापडली होती. ती या ठिकाणीच प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. कारण पायऱ्यांचे टप्पे चढून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक तुलसी वृंदावन दिसतं आणि समोरच्या बाजूला पुरातन हे शिवलिंग आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. या ठिकाणी आपल्याला पादुका दिसून येत आहेत आणि हे शिवलिंग, या शिवलिंगाचं दर्शन आपल्याला होत आहे. आणि या बाजूला एक प्राचीन शिल्प आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, हे प्राचीन नारायण मंदिर आहे ते आपण या ठिकाणी पाहतात. हा जुना चौतारा आपल्याला दिसून येतो. अतिशय सुंदर आणि भक्कम असा हा चौतारा आजही आपल्याला दिसून येतो. आपल्याला हे जुने अवशेष दिसून येतात. नारायण मंदिर समोरून आपल्याला अतिशय सुंदर असं हे निसर्गाचं दर्शन होत आहे. या मंदिराचं पूर्वीचं बांधकाम आपल्याला दगडी बांधकाम हे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. सिमेंटचा दर्जा बाजून हे मंदिर सुस्थितीत करण्यात आलेलं आहे. परिसरात कुमगोंडा बाळगोंडा पवार मला भेटले आणि त्यांनी मंदिरासंदर्भात दिलेली माहिती अशी. हे पूर्वीचं बांधकाम आपलं फार पूर्वीचं बांधकाम आहे आणि फक्त म्हणजे आता सध्या एक 10-12 वर्ष म्हणजे 15-20 वर्षाच्या पाठीमागे हे स्लॅब तेवढं टाकलंय खर्च. आता हे पूर्वीचं बांधकाम सुद्धा आहे. ही पाणी टाकी हे नवीन मंदिर हे केलेलं आहे पाण्यासाठी. मित्रांनो, या मंदिराचं बांधकाम अशा पद्धतीचं आहे आणि आपल्याला या मंदिराच्या शिखराचं या ठिकाणी दर्शन होत आहे. मंदिराच्या मागच्या बाजूचं बांधकाम हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अतिशय प्राचीन हे मंदिर आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूनं या शिखराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. जवळ करंबळी गावच्या वय वर्षे 90 असलेल्या मंजुळा शामराव भुईटे या मला भेटल्या आणि त्या या मंदिरासंदर्भात मला माहिती दिली. लई वर्ष आम्ही ह्या गावात याच्या अगोदर बसणं ते आहे पहिलं. मग बांधणं हे पांडवांनी बांधलेलं म्हणतात लोक. आम्ही काय तसं हे आम्ही आल्या बसणं तरी बघता हे पहिलं पांडवांनी बांधलेलं होतं ते नवीन मोडून बांधल्यावर कळस केला. नाही तर कळस सुद्धा नव्हता. एक एक पायरी उडी उडी दांड गई. चौतऱ्याचं घडीव दगडाचं पूर्वीचं बांधकाम अजूनही सुस्थितीत आपल्याला दिसून येत आहे. त्याच्या पायऱ्या चढून आल्यानंतर हा एक चौतरा मंदिराच्या परिसरात आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी फरशा बसून सध्यामध्ये सुशोभित करण्यात आलेला आहे आणि या मंदिराला अशा पद्धतीनं सिमेंटचा सध्या गिलावा करण्यात आलेला आहे.
स्लॅब म्हणजे 20-25 झाले वर्ष स्लॅब टाकून हे गिलावीला केलं, बाकी सगळं जुनं बांधकाम आहे. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार हा अशा पद्धतीनं आहे. हा प्रवेशद्वार संपूर्ण दगडी प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी याला 4 द्वार शाखा आपल्याला दिसून येतात. त्यावर विविध नक्षीकाम आपल्याला आढळून येतं. वरच्या ललाट बिंबूवर आपल्याला फूल आणि फुलाची पाकळी दिसून येते आणि हे जे प्रवेशद्वार आहे हे संपूर्ण दगडी आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. मंदिरात प्रवेश करत आहे. मंदिरामध्ये सध्या ह्या फरशापासून सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. बाजूला आपल्याला या 2 घंट्या दिसून येतात. मंदिराच्या आतला भाग हा अशा पद्धतीनं आहे आणि पूर्वीचे जुने खांब आपल्याला आहे त्या पद्धतीनं सुस्थितीत आपल्याला दिसून येतात. द्वाराच्या आतील भाग अशा पद्धतीचा आहे. या दगडी खांबावरून आणि त्यांच्या शिल्पकलेवरून आपल्याला हे मंदिर अतिशय पुरातन आहे हे दिसून येतं. अशा पद्धतीचे दगडी खांब या ठिकाणी पूर्वीचे आहे तशाच आहेत. मंदिराचा सभागृह आहे. मंदिराचा गर्भगृह आणि त्याला ही एक अतिशय सुंदर अशी कमान आहे, भव्य कमान आहे. ते आपण या ठिकाणी पाहतात. समोरच्या बाजूला हे कासव दिसत आहे. या बाजूला श्रीदेवांची एक मूर्ती आपल्याला दिसत आहे आणि समोरच्या बाजूला मंदिराचा गर्भगृह हा अशा पद्धतीचा आहे. वरच्या बाजूला आपल्याला शिखर आणि त्या बाजूला एक 4 संलग्न शिखर आपल्याला दिसून येतात. गर्भगृहामध्ये अशा पद्धतीचा हा एक चौतारा आहे आणि या चौताऱ्यावर आपल्याला हे 3 कमान दिसतात. मध्यभागी आपल्याला ही नारायणाची मूर्ती दिसत आहे. अतिशय सुंदर असं नारायणाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर बाजूला कुबेराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी लक्ष्मीचं दर्शन आपल्याला होत आहे. नारायण, कुबेर आणि लक्ष्मी असं या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे आणि वरच्या बाजूला सुंदर असं नक्षीकाम आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी वरच्या बाजूला कीर्तिमुखाचं दर्शन आहे आणि हे सुंदर पाकळ्यांचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होत आहे. अतिशय सुंदर असं कोरीव काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याविषयी माहिती अशी आहे. उत्तर प्रदेशामध्ये बद्रीनारायण आहे. त्यानंतर करंबळी गावामध्ये आमचे सत्यनारायण देवळी फार पूर्वीपासून आहे. मित्रांनो, मी आता नारायण, कुबेर आणि लक्ष्मी यांचं दर्शन घेत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर गडिंग्लज तालुक्यातील करंबळी येथील हे नारायण मंदिर अतिशय पुरातन म्हणजेच पांडवकालीन आहे असं इथल्या गावकऱ्यांच्याकडून सांगण्यात येतं. या मंदिरात मला कुंकुंडा बाळगुंडा पवार, सम्राट पनावकर आणि आदित्य मोरे हे 3 जण भेटले. या गावचे हे रहिवासी आहेत आणि त्यांच्याकडून हे मंदिर मी एक्सप्लोर करू शकलो. मित्रांनो, करंबळी हे गाव नॅशनल हायवे हैदराबाद बांदा कौलगी तिट्ट्यापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ST बसची सोय आहे. या ठिकाणी येण्यासाठी जवळचे एअरपोर्ट हे बेळगाव आणि कोल्हापूर आहेत. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही वाहनाने या ठिकाणी येऊ शकताय. आपल्याला या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सोय उत्तम प्रकारे गडिंग्लजमध्ये होऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल @Explore with Brandman.